पैसा काम करायला आम्ही गरीब कुठं जाऊ? आमच्या गरीबाची न्याय करणार कोणच नाही. तहसीलदारकडे गेलं, मंडळ अधिकाऱ्याकडे गेलं, सगळ्याकडे गेलं. आमची न्याय करणारा कोणच नाही. आमचं परमेश्वर न्याय करा बघा आता. दोन रस्ते दाखवून दिलेले आहेत, तरी पण त्यांनी काय करायला लागल्यात, दबाव आणून हा रस्ता करायला लागल्यात. ते तोडायचं तर त्यांनी रातव्यानं येऊन हा झाड चंदनाचं तोडलेले आहे. मोठे मोठे झाडं आहेत तिथं. दोन रस्ते आहेत पर्यायी सर त्यांना. हा एक झाला बंदेनावाज मंदिराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यापासूनचा जोड रस्ता, निव्वळ 170 मीटर अंतरावर आहे. आणि दुसरा जे आहे 82-83 जमीन सर्वे नंबरचा नव्यानं रस्ता मंजूर केलेला आहे शासनाने. याच एक वरिष्ठ अधिकाऱ्याचं दिल्लीच्या प्रेशरमुळे आमच्या कलेक्टर साहेब महोदयांकडे प्रेशर आले आणि त्यांच्याकडून इथल्या वरिष्ठ कार्यालयाच्या तहसीलदार साहेब म्हणा किंवा नायब तहसीलदार साहेब म्हणा किंवा मंडळाधिकारी म्हणा. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे शेतरस्त्याच्या वादाने पुन्हा एकदा जोर धरलाय. पर्यायी रस्ते उपलब्ध असतानाही काही शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून नवीन रस्ता काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत प्रभावित शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलंय. तुरोरी येथे सर्वे क्रमांक 67, 68/2 आणि 65/1 मधील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमरगा यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केलेत. सर्वे क्रमांक 69 आणि 70 मधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आधीपासूनच 2 पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापैकी एक रस्ता संबंधित शेताच्या बांधालगत असून दुसरा रस्ता अवघ्या 170 मीटर अंतरावर असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. असे असतानाही जवळपास 380 ते 400 मीटर अंतराचा नवीन रस्ता त्यांच्या बागायती जमिनीतून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. थोड्या अंतरावरूनच रस्ता आहे. दोन आवडावरून रस्ता आहे. एक गावातून रस्ता आहे, एक 2 आवडावरून रस्ता आहे. डायरेक्ट त्यांच्या शेतात डांबरी आहे बंदी नवाजापासून. मग रस्ता असताना ही नवीन रस्त्याची मागणी जवळ शेतात जाता आमच्या सुईचा आहे, त्यांच्या सुईचा आहे, सुखकर आहे. इथं शेतकऱ्यावर असा अन्याय अत्याचार करून त्यांनी त्यांचा रस्ता सुईचा सुखकर मागलेला आम्हाला दंडेशाही करून. पोलीस लावल्या कालच्या नोटीसमध्ये आहे, पोलीस स्पर्श करून तुला रस्ता नेता म्हणलं. बरं, हे जे त्यांनी मागणी करू लागलेत ते पूर्वापार चालत आलेला रस्ता आहे का? नाही, इकडून कधीच त्याने आणली तर कधीच त्याने ह्या वाटेनं आणली तर. काय मग आता तुमची मागणी काय? आम्ही रस्ता देणार नाही इथं. त्याचे जे पहिले 2 रस्ते आहेत त्या रस्त्यानं जावं, आमची एवढीच मान्य आहे. आम्हाला गरीब शेतकऱ्याला बघून त्रास देऊ नये बघा. आम्हाला त्रास सहन होईना झाले. असलं करत आम्ही घाबरू पडल्याला पोलिस बोलायल्यात, पोलिस बाया बोलायल्यात. सगळं आपणच करत ह्यांनी मारले म्हणजे आम्ही देवासारखे माणसं. साहेब आमचा मायबाप तुम्हीच आहो. आमच्या पोलिस लावून हे करून हे केले. मी इथं जीव गेलता माझा, गेला म्हणले ना आणि खुट्ट्या मारले ना आणि रस्ता चालू केले. साहेब आम्हाला काहीच माहित नसताना असलं पर्स करलेले त्यांनी. त्यांचा पैसा काम करायला आम्ही गरीब कुठं जाऊ? आमच्या गरीबाची न्याय करणार कोणच नाही. तहसीलदारकडे गेलं, मंडळ अधिकाऱ्याकडे गेलं, सगळ्याकडे गेलं. आमची न्याय करणारा कोणच नाही. आमचं परमेश्वर न्याय करा बघा आता. देवा तुम्ही देव होऊन आला, हात जोडून पाया पडता. आम्ही एवढा त्रास दिवलेला म्हणता का आम्हाला गरीब शेतकरी बघून. चल म्हणलेल्यात आमच्या येड्या नवऱ्याला अंगठे बहादूर आहेत, त्याला काय बी सह्या करल्यात, काय बी म्हणलेल्यात, काय बी. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदी आणि शासनाच्या नव्या नियमांचा भंग करून हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय. नवीन रस्ता झाल्यास शेतीचे मोठे आणि भरून न येणारे आर्थिक नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे रस्ता आता म्हणजे अर्जदार जे कोणी आहेत, जमीन सर्व नंबर 69 आणि 70चे अर्जदार, त्यांना मुळातच रस्ता आहे अचलबेट बंदेनावाज मंदिराकडून एक डांबरी रस्ता आलेला आहे आणि त्यांच्या जमिनीपासून निव्वळ 170 मीटर अंतरावर मनरेगा अंतर्गत 25 लाख रुपये खर्च करून शासनानं बनवून दिलेला रस्ता आहे. म्हणजे 2 रस्ते आहेत. 2 रस्ते आहेत पर्यायी सर त्यांना. हा एक झाला बंदेनावाज मंदिराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यापासूनचा जोड रस्ता, निव्वळ 170 मीटर अंतरावर आहे. आणि दुसरा जे आहे 82-83 जमीन सर्वे नंबरचा नव्यानं रस्ता मंजूर केलेला आहे शासनाने. याच तहसीलदार साहेबांनी केलेला आहे. जे की जमीन सर्वे नंबर म्हणजे अर्जदार 70चे जे अर्जदार आहेत स्वामी लोक, त्यांच्या बांधापर्यंत येऊन पोहोचलेला रस्ता आहे. बांधाचे सर्वे नंबरचे म्हणजे चतुर्सीमेमधले 70 आणि 82 आणि 83 हे 70चे म्हणजे सामायिक बंधाऱ्यापर्यंतचे आहेत. असं असताना ही हा तिसरा रस्ता काय समजत नाही. हे फक्त जाणून बुजून जे की आमची बागायती जमिनी आहेत, आमच्या जमिनीतून नुकसान करून त्यांना जवळचा रस्ता पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्याचं दिल्लीच्या प्रेशरमुळे आमच्या कलेक्टर साहेब महोदयांकडे प्रेशर आले आणि त्यांच्याकडून इथल्या वरिष्ठ कार्यालयाच्या तहसीलदार साहेब म्हणा किंवा नायब तहसीलदार साहेब म्हणा किंवा मंडळ अधिकारी म्हणा इतर सर्व लोकांवर प्रेशर आणून एक दिवसात नोटीस दिलेत. आता आज रस्ता खुला करायचा तर आम्हाला काल नोटीस दिली तर 3 तारखेला रस्ता खुला करायचा होता तर आम्हाला 1 तारखेला 2 तारखेला नोटीस दिली तर ज्याने की आम्हाला काहीच पूर्वतयारी करता येऊ नये अशा पद्धतीने काम चालू केले. आणि प्रेशरमध्ये कुणी अर्जदाराची मागणी नाही रस्ता खुला करून द्या म्हणून आणि शासनाकडे असे बरेचसे हजारो अर्ज प्रलंबित असतील जे की अर्जदाराचे रस्ते दिलेले आहेत परंतु अद्यापर्यंत खुले नाहीत. 5-10 वर्ष 5-25 वर्ष होऊन गेले असतील त्यांचे खुले करण्यात गेले त्यांनी. आणि याच रस्त्याच्या मागे फक्त प्रेशरमुळं आणि वशिलेबाजी पैशाचं काय संगनमत करून वरिष्ठ लेवलवरून या रस्त्याचा खुला करण्याचा प्रयत्न करला. 20 एप्रिल 2025 मध्ये महसूल मंत्री महोदयांनी एक शासन परिपत्रक म्हणजे जाहीर केलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार सुद्धा नियमामध्ये बसत नाही हा रस्ता. तरी सुद्धा निव्वळ फक्त गरीब शेतकऱ्याचं नुकसान करायचं आमचा वशिला आहे, आमची पोच लय लांबपर्यंत आहे, आमच्याकडे पैशाचा माज आहे, ह्या गोष्टीचं दाखवून इथून रस्ता घेऊन चालले जाणून बुजून. स्वतः तहसीलदार साहेबांनी येरमे साहेबांनी पंचनामा केलेला आहे पर्यायी रस्त्याचा. त्यांनी त्यांच्या मोबाईल म्हणजे पर्यायी रस्त्याचं अंतर किती आहे त्यांनी स्वतः पंचनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे जे की आज 11 मार्च 2026 मध्ये केलेला आहे. आणि नव्यानं जे रस्ता निर्माण करणार कमीत कमी 400 ते 500 मीटर अंतराचा नवीन रस्ता आहे की आमच्या जमिनीमध्ये बागायती जमीन असताना ऊसामध्ये ड्रॅगन फ्रूट किंवा पेरू असे फळबागेचे आणि बागायती जमिनी असताना आमच्या जमिनीचं नुकसान करून घेऊन चालत रस्ते. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. साहेब हे नव्यानं रस्ता करायला लागले ते त्यांना सोयीस्कर होण्यासाठी हे रस्ता करायला लागले. त्यांच्या शेताच्या बाजूला अवघ्या 100 मीटरच्या आत डांबरीकरण केलेलं आहे. एक रस्ता तो झाला आणि तिच्या बाजूला दुसरा नवीन रस्ता त्यांच्या शेतात एकदम शेताला चिटकून तो मंजूर झालेला आहे. ते सोडून त्यांनी म्हणतात आम्हाला हवेनं जायला हा रस्ता सोयीस्कर होतोय म्हणून ह्या पद्धतीने हा रस्ता करतात. 10 एकर मधून इथून तिथून रस्ता घेऊन जातात त्यांनी. मोठे मोठे झाडं आहेत तुम्ही बघा काही समोर झाड आहे चंदनाचे झाडं तोडले त्यांनी. कोणी तोडलं झाड? हे रस्ता करणाऱ्याने म्हणजे तहसील प्रशासनानं महसूल प्रशासनानं तोडलं? नाही ह्या शेतकऱ्यांनी तोडले पलीकडल्या रातव्यानं येऊन झाडं तोडले. त्यांच्या अवघे 100 मीटरच्या आत हे रस्ता आहे आणि आम्ही हे रस्ता तहसीलदारांना दाखवून पण दिला तरी पण त्यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आणि पोलीस बंदोबस्त आणून हा कार्यक्रम करायला लागले त्यांनी. बरं हे पंचनामा झाला असेल ना ह्या प्रक्रियेमध्ये? हो झाला की. पंचनामा होताना तुम्ही होतो का? मी होतो ना. पंचनाम्यामध्ये उल्लेख केला का म्हणजे पूर्व 2 रस्ते असताना हे तिसरा रस्ता? पंचनाम्यामध्ये उल्लेख पण केला तहसीलदार साहेबांना दाखवून पण दिलं की हे साहेब इथं 2 रस्ते आहेत ऑलरेडी त्यांना. त्यांनी म्हणतात मला हा रस्ता लांबून होतो मला जवळून हा हवे लगत मला पाहिजे. तहसीलदार म्हणजे स्वतः आले होते का नायब तहसीलदार? नायब तहसीलदार पण आले होते आणि तहसीलदार पण आले होते. त्यांना पण ते जे बाजूला रस्ता आहे 100 मीटरच्या ते पण दाखवून दिलेलं आहे. 2 रस्ते दाखवून दिलेले आहेत तरी पण त्यांनी काय करायला लागल्यात दबाव आणून हा रस्ता करायला लागला. भरपूर अन्याय आहे साहेब. तुम्ही त्यांना पूर्वीचा रस्ता असला असता तर आम्ही जाऊ दिला असतं. त्यांची मागणी त्यांनी सुरुवातीला त्यांची मागणी एका ह्याच्यातून दाखवलेली आहे आणि रस्ता एकीकडून केलेला आहे. त्यांचा जे मागणी केलेली होती नवीन रस्त्यासाठी दुसरीकडून केलेली होती आणि हा रस्ता आहे का नाही नंतर ते मागणी नसताना जे हा रस्ता केलेली आहे त्यांनी. मागणी एकीकडे आहे रस्ता एकीकडे केलेत त्यांनी. हे चंदनाचं झाड आहे त्यांना कसलाच अधिकार नाहीये तोडायचा तर त्यांनी रातव्यानं येऊन हा झाड चंदनाचं तोडलेले आहे. मोठे मोठे झाडं आहेत तिथं. ते झाडं त्यांचा कुठल्याच प्रकारचा वहिवाट नाही रस्ता नाही काय नाही तरी पण त्यांनी रस्ता करायला लागलेत. तर त्यांना दुसरीकडून उपलब्ध आहे ऑलरेडी तरी त्यांनी इथून मागणी केली आमच्या इथून. कसं आहे आता आमच्या 2 सर्वे नंबर आहेत. माझा सर्वे नंबर आहे 67 सर्वे नंबर आणि माझा जो शेजारी आहे त्याचा सर्वे नंबर आहे 66 क्रमांक. पण जो गाव नकाशा आहे ना तो गाव नकाशाप्रमाणे सध्याला 66 आणि 67चा बांध एका जागी नाही आहे. तो सध्याला तिथं वेगळ्या ठिकाणी आहे. गाव नकाशा ह्यांची मागणी वेगळी आहे आणि सध्याला बांध वेगळ्या ठिकाणी आहे. म्हणून हे आपण इथून आपल्याला रस्ता द्यायचा नाही मुळात. त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यामुळे. पर्यायी रस्ता जर उपलब्ध नसला असता तर त्यांना आपण इथून रस्ता काहीतरी ते झालं असतं. पण ऑलरेडी त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध आहेत ना. निवेदनावर किसन रंगराव कराळे, गोविंद पांडुरंग जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि दीपक ज्ञानेश्वर पाटील या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच पर्यायी रस्ते उपलब्ध असतानाही त्यांच्या बागायती जमिनीतून नवीन शेतरस्ता काढण्यास
आल्यास मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची भूमिका त्यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे. हा हे पोल काढून तुमच्या रानात राहा आणि मग आम्हाला रस्ता द्या म्हणतो. झाडी तोडा. झाडी तोडलेत त्यांनी साहेब. आता मोठं लट एक लिंबाचं झाड आहे, कमीत कमी 20 वर्षाच्या पूर्वीचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर चंदनाचं झाड होतं. ते चंदनाचं झाड त्यांना तोडता येत नाही. सरकारी ह्यांना म्हणून रातव्यानं येऊन झाड तोडलेत त्यांनी चंदनाचं. आणि त्यांनी म्हणतात आता रस्ता करून देणार. पोलीस बंदोबस्त आणा लागल्यात. राजकीय त्यांनी दबाव आणून हे रस्ता करायच्या प्रयत्नात आहेत. पक्षाला पाऊल वाट नाही. आम्ही कसं करावं सांगा. आम्ही कुठं जाऊ. आमची न्याय कुठं पण करणार गेलात आणि मोजडी नाही काही डायरेक्ट भरमधातून कुठून पण करलात. इथून करतात तिथून घ्यायचं असं दंडेशाही आम्हाला इथून पाहिजे ते पाहिजे कुठून पण करलात. आम्हाला रस्ता भरमधातून घेऊ शकतो. तुम्हाला का करायचा आहे. सात बी नव्हते, त्यांनी येत बी नव्हते, तरी इथून रस्त्याची मागणी केल्यात आणि तहसीलदार बी वरून दबाव आहे, राजकीय दबाव आहे म्हणून रस्ता इथूनच दिल्यात. ऑलरेडी त्यांना 2 रस्ते आहेत. त्याने आता पण तिकडूनच येतात जातात, तरी इकडून 3ऱ्या रस्त्याची मागणी केल्यात आणि रस्त्याला पैसा वगैरे सगळे देऊन त्याने मंजूर करून गेलेले आहेत. आमचं गरिबाचं कट काय चालणार काय नाही तसं. पर्यायी रस्ते असताना दंडलशाही करून पुन्हा रस्त्याची मागणी करायल्यात. ना शेतकऱ्याला पूर्वी नोटीस पाठवलं गेलं, ना शेतकऱ्याला अर्जदार केले गेलं. डायरेक्ट रस्ता खुला करायची नोटीस पाठवली. पोलीस बंदोबस्त केले. शेतकऱ्यावर अन्याय करायल्यात. आईला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, डोळे पांढरे करून पडले. अचानक त्यांना अँब्युलन्समध्ये घालवलं तरी ते लोक ऐकायला तयार नाहीत. अन्याय एका शेतकऱ्यावर एवढा मोठा करायचं नसतंय. 12 फुटाचा रस्ता 10 एकरमधून मागणी करायला ना की 10 एकरचा रस्ता त्यांनी मोजलेच नाहीत. आमच्या बांधावरून रस्ता नाही तर पूर्ण भरमधातून रस्ता 12 फुटाचा मागणी करायला. 2 पर्यायी रस्ते असताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्याला धमकी देऊन बजावणी करून पोलीस दाखवून अधिकारी दाखवून शेतकऱ्यावर एवढा मोठा अन्याय करायला. शेरावर पौल रस्ता होता ना शेतकऱ्यावर पौल रस्ता आहे ना शेतकऱ्याच्या नकाशावर पौल रस्ता आहे आणि सातबाऱ्यावर पण रस्ता नाही. पूर्वीचा रस्ता कसलाच नव्हता आणि मागणी करणारे शेतकरी ह्या शेत रस्त्यातून कधीच गेलेले नाहीत. तरी सुद्धा ते लोक दंडलशाही करून हा रस्ता मागतच आहेत. दरम्यान या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर काय निर्णय होणार याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.